घाटंजी नायब तहसीलदाराचे जुलमी कारभार विरोधात राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाकडे प्रकरण दाखल। गिलानी कॉलेज परिसरात युवकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण। घाटंजी 24 एप्रिल 2024 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान शहरातील काही युवक जेवण करून मुख्य रस्त्याने फिरत असताना येथील गिलानी कॉलेज चौक लगत असलेल्या एका दुकानालगत एकत्र येऊन गप्पा गोष्टी करत होते। त्यावेळी घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार यांनी जमलेल्या युवकांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आलेली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही वादाच्या भोव्यात अडकलेल्या या निवासी नायब तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी अशाच प्रकारे बळजबरीने रामपूर येथील किरण पारेकर या युवकास लाठीने मारहाण केल्याप्रकरणी शेलवटकर यांचे वर घाटंजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। महसूल विभागात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती असलेल्या या अधिकाऱ्याने त्याचे पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केल्याच्या अशा अनेक चर्चा घाटंजी तालुका व परिसरात आहेत। या 24 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेनंतर तर शहर व परिसरात प्रशासनाविषयी चीड निर्माण झालेली आहे। हम करे सो कायदा या पद्धतीने वागणाऱ्या या अधिकाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई सोबतच या नायब तहसीलदाराला सेवेतून काढून टाकण्याची मागणी राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे, अल्पसंख्याक आयोगाकडे, वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे। संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना तक्रारदार मुजम्मिल जफर पटेल यांनी दिलेली आहे। सोबतच एका महत्त्वाच्या पदावर असलेल्या या अधिकाऱ्याने अशा प्रकारची केलेली वर्तणूक ही समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले। महत्त्वाच्या पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याकरिता एक वेगळे प्रकरण वरिष्ठांकडे दाखल करणार असल्याचा इशारा दिलेला आहे। जिल्हा प्रतिनिधी मुजम्मिल पटेल, न्यूज 24, आपकी आवाज। 24/4/2024 रोजी आम्ही रात्री जेवण करून आम्ही एसपीएम गिलानी कॉलेज चौक येथे आम्ही इलेक्शन झालेल्या बूथच्या ज्या तपासत बसलेलो होतो। मी व माझे सहकारी 10-12 मित्र बसलेले होतो। तिथे आम्ही गाड्या लावून बसलेले होतो आणि साईडला ऑफिस जवळ बसलेले होतो आणि काही 11:15 दरम्यान घाटंजीचे नायब तहसीलदार निवासी नायब तहसीलदार मोहनीश शेलवटकर हे तिथं आले व आम्हाला माझ्या एका सहकारी मित्राला विचारायला लागले, काहीतरी अरेरावी भाषा बोलले, तुम्ही कुठून इथं गाड्या लावल्या, असं तसं येऊ। मी त्यांच्यासोबत बोललो तर त्यांनी माझ्यासोबत वाद घातला व मला अश्लील जातीवादक शिवीगाळ केली व माझ्यासोबत सर्वच काटचे इतर माझे सहकारी मित्र माझ्यासोबत बोललेले होते आणि तुम्हाला शासकीय दबाव तंत्राचा वापर करून तुम्हाला आडवे तिडव्या याच्यात केसेस बसून देईन व अंदर टाकून देईन, याच्यानंतर बसून दिसले तर म्हणून मी यांच्यावर जास्तीत जास्त गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही इथं वाईट देत आहोत आणि पुढील कारवाई घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व विभागीय आयुक्त व त्याच्यानंतर मी वरती आयोगाला दिलेला आहे। त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर चौकशी करून यांची चौकशी करावी ही मी नम्र विनंती करतो।